आज तुम्ही लोक इथे ह्या सावरगाव कुसूर गटामध्ये जे उमेदवार आहेत आणि उमेदवारांचं इथं काय टक्केवारी आहे, कोण निवडून येईल याच्यासाठी तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाता आणि त्याचा अभिप्राय घेता. तर जशी माणसाला 3 गोष्टीची गरज आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा, तसंच शेतकऱ्यांना 3 गोष्टीची गरज आहे, ती येणाऱ्या उमेदवारांनी पूर्ण करावी. तर गरज कुठली आहे? आज 40-40 वर्ष झालं लाईटीच्या डेप्या त्यांना फ्यूज राहिले नाही, रात्री बेरात्री दनादन जळत्या डेप्या, त्यांची पूर्ण तालुक्याची या डेप्या दुरुस्त करावा, आमचीच नाही. दुसरी गोष्ट अशी आहे, पाणी. आज वडस धरण हे सावरगाव गटामध्येच येते आणि त्या गटामध्ये ते वडस धरण 25% मातीनं भरले, त्याचं स्टोरेज कमी झाले. तर 2 वर्षापूर्वी दादा हो आशाताईंनी त्यांच्या गावाजवळ जे धरण होतं त्या धरणातलं पूर्ण रुंदीकरण खोलीकरण केलं. तसंच वडस धरणाचं सुद्धा रुंदीकरण खोलीकरण झालं पाहिजे, म्हणजे गाळ निघाल्याच्या नंतर इतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी जाईल, बोरला पाणी जाईल आणि सुखी होतील. मग या संदर्भात आपण काय मागणी केली होती, काय पत्रव्यवहार केला होता, काय केलं होतं? नाही, तसलं काय नाही. आजकाल काय आहे माहिती आहे का, इलेक्शन आले का हम याव करेगा त्याव करेगा, नंतर 5 वर्ष का कोणी पाहत नाही. आता हे लाईट फुकट आहे, पण त्याचा मेंटेनन्स कोणी करायचा, त्याचे फ्यूज कोणी बसवायचे, हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि लाईट गेली का इकडं ऊस क्षेत्र आहे, वाघांचा सुळसुळाट. आता जुन्नर तालुका हा बिबट्याचा तालुका झालेला आहे, त्याच्यामुळं वाघ बिबट्या आपल्या तालुक्यावरती मध्ये आहेत, सगळ्यात जास्त आहे ते. त्याच्यावर शासन आता काय करायचं उपाययोजना करेलच. आपण आता हा जो गट तुमचा आहे सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आहे, तर ह्या गटामध्ये अनेक उमेदवार उभे आहेत. त्याच्यामध्ये संतोष चव्हाण असतील, माऊली आपलं आशाताई बुचके असतील, गुलाब पारखे असतील, संध्या भगत आहे. तर हे 4 उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतं कोण कामाचा माणूस असेल? कामाचा म्हणजे बघा, संतोष दादा ना आमदार, आपले स्थानिक आमदार जे आता आहेत त्यांची फार त्यांच्यावर कृपादृष्टी तर आहेच, परंतु जे काही सहकार्य, जे काही मदत गावोगावी त्यांचं मोठं सहकार्य आहे. संतोष दादा कामाचा माणूस आहे. कुलस्वामी खंडेरायमध्ये पण त्यांनी काम चांगलं केलं, सोसायटीत पण काम चांगलं केलं, परत बाजार समितीतही आहेत. कामाचा माणूस आहे. लोकांनी जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावा. का? धरणतली माती उपसतील, डिप्यावर आमच्या गावाच्याच नाही, आमच्या गावाचंच नाही, पूर्ण तालुक्याचं डिप्या रिपेअर झाल्या पाहिजे. तो विषय, दुसरा एक विषय असा आहे, इथले जे सगळे शेतकरी आता संतोष दादांनी सांगितलं शेतकरी पर्व, चांगली गोष्ट आहे. तर शेतकऱ्यांचं पर्व म्हणजे आज ठिकठिकाणी लोकांना शेतात जायला रस्ता नाही आणि आजपर्यंत कोणी पुढारी येऊन रस्ते करा, त्याला काय शासनाचं हे करा, पण असले पुढारी येत नाही. म्हणून लोकांचे जे काय रस्त्याचा प्रश्न आहे ते बरेच ठिकाणी अडचणी आहेत. तसं पाहायला गेलं तर शासनाने आता GR काढलेला आहे की पान रस्ते असतील किंवा शिवरस्ते असतील, वहिवाट रस्ते असतील, हे सर्व रस्ते खुले करा सांगितले आहेत. मग याची अंमलबजावणी होत नाही असं? नक्कीच बावनकुळ्यांनी तो कायदा काढलाय, व सर्वेबान म्हणजे पानन रस्ता, सर्वेबान म्हणजे दोन्ही इकडचा आणि इकडचा दोन्ही शेतकऱ्यांचं समसमान घेऊन हा रस्ता मार्गी लागला पाहिजे. कुठला शेतकरी म्हणत नाही का तुमच्या शेताच्या मधोमध आम्हाला रस्ता पाहिजे. शेतकरी, सरकारचा नियम काय आहे का पानन रस्ता किंवा शिवरस्ता किंवा सर्वेबांध, तर त्याच्याला कोणी अडवणूक करायला नाही पाहिजे. आता राहता राहिला विषय, सर्वेबांधाच्या आजूबाजूला काही लोकांची घरं असतात, विहिरी असतात, तर ते काहीतरी पर्यायी मार्ग काढून
तो रस्ता पूर्ण करावा. कारण की आजही आमच्या शेताला रस्ता काढण्यासाठी आम्ही 6-6 गुंठे जमीन रस्त्यासाठी सोडली आम्ही. परंतु त्या रस्त्याने फक्त त्याच लोकांनी जायचं, बाकीच्यांनी नाही जायचं. मग ते 6 गुंठे देऊन फायदा काय झाला? कारण की सर्व बांध त्याच बांधाला येतोय आणि पानन रस्ता आहे. पण तो रस्ता सर्वांसाठी असेल ना? सर्वांसाठी आहे, पण ते काय होतंय, आमचा रस्ता पण त्यांना हे माहित नाही. रस्ता हा करून दिसतोय. रस्ता हा शासनाचा सर्व बांधाचा हा अधिकाराचा आहे. आलं का ध्यानात? असे कितीतरी मोठे मोठे रस्ते 40-40, 50-50 फुटाचे रुंदीकरण झालं, शासनाचे घेतले ना त्यांचे रस्ते. बरं, तुम्ही बी तुमच्या घरी येता, लोकांच्या रस्त्यानेच येता ना, कवरून उड्या मारून येता घरी तुमच्या. तेव्हा सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे का जिथं सर्व बांध आहे, पानन रस्ता आहे, शासनाच्या अधिकाराखाली तो मोकळा करावा आणि सगळ्यांना जाण्या येण्यासाठी खुला होईल, अडचणी दूर होतील. मलाही सांगा की आता तुम्ही संत चव्हाण यांचं तुम्ही नाव घेताय, नामोल्लेख करताय, कशा प्रकारे यांचं काम आहे, काय सांगाल आपण? काम साहेब, तुम्ही रात्री बेरात्री कधी त्या माणसाला, माझी तर काही संतोष दादा बरोबर जास्त घडसण नाही किंवा बोलणं नाही. ते आत्ता 15 दिवसापूर्वी आमच्या घरी आले होते, तेव्हा ती आपली ओळख झाली. अलग ध्यानात कामाचा माणूस आहे, कामाचा म्हणजे आता टाइम नाही मग येतो मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो, असलं त्या माणसाकडे नाही. म्हणजे बाकी जीवमध्ये असे करतात का? घडतंय असं भरपूर. साहेब नाहीये जा, साहेब घरातच आहे, पण घरातले लोक काय सांगतात, साहेब नाही जा. अशा काही लोकांना अडचणी येतात आणि ह्या अडचणी शक्यतो शेतकऱ्यांना जास्त आहेत. शेतीमालाला बाजारभाव नाही. संतोष चव्हाण यांनी काय काम केलं इकडं काम आता काय माहिती आहे का, संतोष दादा मुंबईवरून इथं आला बंदीच्या काळामध्ये संतोष दादानी वडद घाटावर दर रविवारी यात्रा भरवायचं, या शेतकऱ्यांचं मनोरंजन करायचं. आणि ती त्या संतोष दादाची स्वतःची बैल आहे. तो स्टेजवर बसून फेटा बांधून भाषण देत नाही, तो स्वतः बैल धरतो खाली मैदानात. म्हणजे हे का सांगावं लागतं का त्यांच्याकडं स्वतःच शेतकरी पर्व, स्वतःची बैल, स्वतः फायनल खेळणे, जाईल तिथं पहिला नंबर असतो संतोष दादाचा. आता काय काय अनेक गटामध्ये त्यांचं नाव आहे, अनेक गटात नाव आहे. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरोर या 4 तालुक्यामध्ये दादाचं नाव आहे. त्यांचे वडील बी शांत स्वभावाचे होते, ज्ञानेश्वर शेठ चव्हाण, आणि 2 भाऊ होते. त्यांचा संतोष दादाचा एक भाऊ कैलास महाराज चव्हाण कीर्तनकार आहेत. त्यांच्या कुटुंबामध्ये सगळे वारकरी आणि माळकरी आहेत. 90 वाले कोणीच नाही. आता हे इलेक्शनला जे लाभार्थी, हे सगळे 90 चाललंय यांचं लाभार्थ्यांचं. लाभार्थी काय करतात, आजही कुठला आमदार असो, नगरसेवक असो, समजा त्या पक्षात त्याचं नाही जमलं का 50-50 लाभार्थी गोळा करायचं, दुसऱ्या पक्षात जायचं. तसं संतोष दादा शिवसेना, एकच शिवसेना, बाकी उमेदवार बदलत आलेत सगळ्या पक्षातून. आमचे आशाताई मुंबईला होते BJP, इथं आल्यावर शिवसेना, परत BJP, आता गुलाबशेठ पारखे शिवसेनेत होते, धनुष्यबाण. पण ते पण राष्ट्रवादी त्यांनी प्रवेश केला होता म्हणले आता मध्ये. प्रवेशला गेले होते, पण आता काय त्यांची तडजोड झाली नसेल काही. ह्या त्यांच्या आतल्या गोष्टी आपल्यासारख्या गरीबाला कोण रोडवरल्या माणसाला सांगत. काय राहील मग? आशाताई बुचकेला या ठिकाणी पाठिंबा राहील की संतोष चव्हाण यांना राहील की आपले गुलाबशेठ पारखे यांना राहील की संत भगतला राहील? 1 नंबरचं काम संतोष दादा करतील. त्यांना लोकांनी जास्तीत जास्त भरघोस मतांनी विजयी करा आणि आपल्या सावरगाव कुसूर गटाचा विकास करा.
काही लोक म्हणले की आता आशाताईंना एकदा संधी द्या, काय वाटतं आपल्याला? दादा आशाताईंना आमदारकीला 3-4 वेळा संधी दिली आणि झेडपीला बी 4-5 वेळा संधी दिलेली आहे. संधी दिली अशातला भाग नाही आहे. पण इथली जनता आमच्या आशाताईला काय आमदार करत नाही. ते आता त्या गुलाब दोघांमध्ये गडबड आहे. हं. कारण की मी जवळून पाहिलेलं आहे. गुलाब पारखेला देखील संधी दिली होती मागच्या वेळेस, मग आता यावेळेस काय नवीन त्याला संधी द्यायची का? दिलीच पाहिजे ना दादा. आता ते मी त्यांची बाईट आज सकाळी पाहिली. हं. त्यांनी सांगितलं पुढल्या 5 हे शेवटचं वर्ष आहे माझं. पुढल्या 5 वर्षाला विकी शेट असणार. म्हणजे घरानेच चालवायचं का? त्यांच्याबरोबर कोणी असतील ना, हा बरोबर. त्यांना बी संधी दिली पाहिजे का नाही? मग तर आता आशाताईंचं थोडं आजारपण हे ते आहे गोष्टी, पण पुढं 5 वर्षांनी त्या उभ्या नाही राहू शकत. हा. आणि गुलाब पारखे बी नाही राहणार. त्यांच्या पोराला संधी देतील ते. म्हणजे घराने चालवायची पुढे. हा मग पेरलंय कायला एवढं? पेरलं तरच म्हणजे बाकीच्या लोकांना संधी द्यायचीच नाही. आता ते बघा पक्षाचं अरे पण हे तर जनतेने ठरवलं पाहिजे ना साहेब. जनता 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 जे तुम्हाला सांगू का, आता मुंबईला ना हे नगरसेवकांचं इलेक्शन झालं. हम्म. ज्या ज्या आमदारांनी त्यांची पोरं उभी केली का, 4-5 जणांची नावं आहेत. ते नगरसेवक जनतेने भुईसपाट केली, टिप्प्यांना पाडलं त्यांना. पाडलं घराणेशाहीला मुंबईमध्ये नगरसेवक बरेच. म्हणजे आता काय रे, जनता हुशार झालेली आहे हा मग आणि जनता योग्य त्या माणसालाच नक्की न्याय देईल असं तुमचं म्हणणं आहे. नाही हुशार ह्या मोबाईलनी झाले. त्यांना सगळं 5 मिनिटात कळालं कोण कुठे आहे, काय करतोय. बरोबर. नाही कॉलिंगने तर लगेच व्हिडिओ कॉल करतील. हम्म. त्याला लगेच तिथलं लोकेशन कळतं. हुशार झालीत पोरं आज. बरोबर बरोबर. धन्यवाद साहेब. धन्यवाद. पुन्हा भेटू.